नमस्कार, मी श्रीरंग खरे. NDTV मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे युती करत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाला एक धक्का बसला. तो धक्का देणारे सुमित खांबेकर आपल्यासोबत आहेत. सुमितजी, तुमचं स्वागत आहे. ज्या वेळेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होत होती त्याच दिवशी तुम्ही शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलात. पक्ष बदलण्यामागे नेमकं काय कारण आहे? तसे श्रीरंग, मी गेल्या 17 वर्षापासून मनसेमध्ये काम करत होतो आणि मी इथं काम करत असताना 25 वर्षापासून स्थानिक ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता होती. आणि मी जेवढे आंदोलन केले, एखादा कार्यकर्ता म्हणून मी जेवढं लोकांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला, ते सगळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होते. बरं. 25 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता होती त्यांच्या विरोधात मी आंदोलन केले. माझं दुर्दैव असं की आजही छत्रपती संभाजीनगरच्या लोकांना 8 दिवसानंतर पाणी येतं. मी त्याच्यावर अनेक आंदोलनं केले, सतत मी त्याच्यावर भांडत राहिलो. मी कचऱ्याच्या प्रश्नावर भांडतोय. म्हणजे सगळ्यात आश्चर्य म्हणजे पुणे, मुंबई, नाशिक या शहरांची मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट झाली गेल्या 15-17 वर्षामध्ये. पण संभाजीनगर तिथंच थांबलं. आणि मग जे लोक ह्याला कारणीभूत आहे, मी त्यांच्या विरोधामध्ये सतत आवाज उठवला आणि माझ्या पद्धतीने मी माझ्या प्रयत्नांनी काम करत होतो. आज मी पुन्हा जाऊन त्यांच्यासोबत जाऊन काम करायचं असेल, जे लोक निष्क्रिय ठरले, ज्यांनी संभाजीनगरला काही दिलं नाही, त्यांच्या सोबत जाऊन मी कसं काम करू शकतो? आणि माझ्या डोळ्यासमोर हे प्रश्न होता आणि म्हणून मी असा विचार केला की पक्षाने स्वतःचा निर्णय घेतलाय, मी कुठेतरी थांबलं पाहिजे, ही भावना माझ्या मनामध्ये होती आणि मी थांबलो. अनेक वेळा मनसेनं निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला. त्याचा फायदा कोणाला झाला, तोटा कोणाला झाला, हा भाग वेगळा. मात्र ही गोष्ट आम्ही अनेकदा सांगत असतो किंवा राजकीय विश्लेषक ही गोष्ट अनेकदा सांगत असतात की कुठलाही राजकीय पक्ष हा प्रत्येक निवडणुकीमध्ये उतरला पाहिजे, कारण त्यामुळे कार्यकर्त्यांना एक बळ मिळत असतं. मनसेनं निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेऊन तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला का? तुमच्यासारखे जे कार्यकर्ते असतात ते यामुळे नाउमेद होतात का? श्रीनं कुठलाही कार्यकर्ता कुठल्याही ठिकाणी आपण काम करतोय, आज तुम्ही एका चॅनलमध्ये काम करतोय, तुम्हाला वाटत असेल की आपण प्रेझेंट व्हायला पाहिजे, आपण आज चांगल्या बातम्या लोकांसमोर आणल्या पाहिजे. तसं कुठलाही सर्वसामान्य कार्यकर्ता एखाद्या राजकीय पक्षामध्ये काम करताना त्याला वाटतं की आपण लोकप्रतिनिधी झालो पाहिजे, त्याला वाटतं आपण जनतेसमोर प्रेझेंट झालो पाहिजे, आपल्या मनातल्या संकल्पना लोकांच्या समोर गेल्या पाहिजेत आणि काम करायला संधी मिळाली पाहिजे. निवडणुकीमध्ये तुम्ही हारणार आहात की तुम्ही जिंकणार आहात हा प्रश्न गौण आहे, परंतु तुम्ही तुमचे मुद्दे किती प्रभावीपणे लोकांच्या समोर घेऊन जात आहात आणि लोकांना किती ते मुद्दे पटतायत, हे सगळ्यात महत्वाचं आहे माझ्या दृष्टिकोनातून. आणि मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ही गोष्ट सांगेल, मी राजकारणामध्ये माझी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, परंतु मी काम करताना मी एक गोष्ट मला जी गोष्ट जाणवली की आपल्याला निवडणुका लढवल्या लागतील. आपल्यासाठी काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता कुठलाही ग्रामीण भागातल्या छोट्या गावातला असू द्या, तो कार्यकर्ता तुमच्याकडे विश्वासाने बघतोय. त्याला वाटतं की कुठेतरी त्यांनी ग्रामसेवक व्हावं, कुठेतरी ग्राम सदस्य व्हावं, ग्रामपंचायत लढवावी, जिल्हा परिषद लढवावी, नगरपंचायत लढवावी, महानगरपालिका लढवावी, आमदारकी लढवावी, खासदारकी लढवावी. कुठलीही निवडणूक त्यांनी लढवलीच पाहिजे. आणि नंतर शेवटी जनतेचा विश्वास आहे, जनतेला वाटेल तर ते तुम्हाला निवडून देतील, जनतेला नाही वाटलं तर ते निवडून देणार नाही. परंतु मला असं वाटतं तुम्ही लोकांच्या समोर तुमचे मुद्दे मांडले पाहिजे आणि तुम्ही लोकांच्या समोर गेलं पाहिजे. त्याच्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून प्रत्येक निवडणूक महत्वाची आहे. बरं. प्रकाश महाजन जे मनसेमध्ये पण काही काळ होते, त्यांनी काही गोष्टी मांडल्या. त्यामध्ये 3 गोष्टी त्यांनी प्रामुख्याने मांडल्या. एक, की मराठीच्या मुद्द्यावर 2 भाऊ एकत्र आलेले आहेत असं ते सांगत आहेत, मात्र मराठीचं नेमकं काय भलं झालं हा त्यांनी एक प्रश्न विचारला आहे. दुसरा प्रश्न असा त्यांनी विचारलेला आहे की ज्या वेळेला अमित ठाकरे आजारी होते आणि राज ठाकरे त्यांच्या उपचारासाठी परदेशात होते, त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचे नगरसेवक फोडलेले होते. ती जखम कार्यकर्ते काही विसरलेले नाही आहेत आणि आम्ही विसरलो नाहीत तर राज ठाकरे कसे विसरले असतील असा त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे. आणि त्यांनी तिसरा मुद्दा मांडलेला आहे की सत्तेसाठी म्हणून हे 2 बंधू एकत्र आलेले आहेत. तुम्ही देखील मनसेमध्ये काम केलेलं आहे. प्रकाश महाजन यांनी मांडलेल्या या 3 मुद्द्यांबद्दल आपल्याला काय वाटतं? मला असं वाटतं श्रीरंग, हे प्रकाश महाजनांनी मांडलेले मुद्दे ते ते सांगू शकतात, परंतु मी ज्या पक्षामध्ये काम करत होतो, मला पक्षाने जो आदेश दिला, मी त्या आदेशावर काम करणारा कार्यकर्ता आहे. बरं. आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये मी आलेलो आहे. शिंदे साहेबांच्या पक्षामधनं जो आदेश निघेल तो कार्यकर्ता म्हणून
काम करण्याचं माझं कर्तव्य आहे. हं, आणि जर समजा एखाद्या कार्यकर्त्याला त्या पक्षाची विचारधारा वाटत असेल, की नाही आता नाही होऊ शकत आहे, तर तो थांबतो ना. हं, आणि राजकारणामध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे ना. हं, राजकारणामध्ये तो त्याच्या पद्धतीने काम करू शकतो. तो त्याच्या गोष्टी करू शकतो. मला असं वाटतं, की माझ्या पक्षाने एखादा निर्णय घेतला होता जुन्या पक्षाने आणि मी त्या बाबतीमध्ये कुठलीही गोष्ट नाकारली नाही. काल पण प्रवेश केला त्यावेळेस ठीक आहे, पक्षाने त्यांचा निर्णय घेतला. मला असं वाटतं छत्रपती संभाजीनगरमध्ये काम करायला मी कुठेतरी आता वाव मला मिळत नाहीये. मला काम केलं पाहिजे. जे लोकं माझ्याकडे अपेक्षेने बघतायत. मी 17 वर्षापासून माझ्या कुठल्याही तुम्ही अकाउंटला जाऊन बघा. सगळ्यात जास्त संभाजीनगरमध्ये मी आंदोलनं करतोय. हं, आज कुठलाही प्रश्न असो, आज साधा शिवाजीनगरचा ब्रिजचा प्रश्न असो, मी त्या प्रश्नावर 7 आंदोलनं केली. या शहरामधला जालना रोडचा जो प्रश्न आहे, जो सगळ्यात मोठा मुद्दा आहे, की रोड्स मोठे होत नाही. मी त्याच्यावर बोलतोय, मी भांडतोय. मला असं वाटायला लागलेलं आहे, की आता कुठेतरी आपल्याला सत्तेमध्ये जाऊन हे विषय मांडले पाहिजे. मी काल ज्यावेळेस शिंदे साहेबांना भेटलो, मी साहेबांना बोललो आणि साहेबांनी मी गेल्या 2.5 वर्षापासून शिंदे साहेबांचं काम बघतोय. हं. कार्यकर्त्यांना सांभाळणारा नेता, कार्यकर्त्यांना सांभाळून घेतात आणि म्हणणं ऐकतात. सगळ्या गोष्टी मी त्यांना काल मांडू शकलो आणि त्यांनी देखील मला सांगितलं, या गोष्टी करायच्याच आहे. आज पालकमंत्री संजय शिरसाट साहेब आहेत. मी गेल्या 1 वर्षापासून त्यांच्याजवळ अनेक गोष्टी मांडल्यात. त्यांनी पण त्या पूर्णत्वामध्ये आणल्यात. मला असं वाटतं, काम करत असताना कुठल्याही कार्यकर्त्याला काम पाहिजे आणि लोकं तुमच्याकडे कामाची अपेक्षा करतात. लोकं तुम्हाला मागत नाही आणि राजकारणामधला एकच मला असं वाटतं वस्तू निर्णय असावा लागतो, की तुम्ही जनतेसाठी सेवक म्हणून काम केलं पाहिजे. जनता तुम्हाला गृहीत धरता कामा नये. हं. आम्ही सेवक आहोत, आम्ही काम केलं पाहिजे. बाकीचा निर्णय जनता घेते. बरं. पुन्हा एकदा मूळ प्रश्न, की 2 ठाकरे बंधू एकत्र आल्याचा अनेकांना आनंद झाला. मनसेतल्या लोकांना झाला, शिवसेनेतल्या लोकांना झाला. मात्र याचा नेमका काय फायदा होऊ शकेल? कारण तुम्ही मनसेमध्ये काम केलेलं आहे. मराठी माणसासाठी भांडणारा पक्ष म्हणून मनसेनं आपली प्रतिमा निर्माण केलेली होती. जसं तुम्ही सांगतायत, की तुम्ही स्थानिक प्रश्नांवर आंदोलनं केलीत. त्याच्यानंतर मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही आंदोलनं केलीत. खरंच मराठी माणसाचं 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यानं भलं होईल का? आणि बाकीचे पक्ष जे आहेत ते मराठीसाठी भांडत नाहीत का? नाही, एक लक्षात ठेवून घ्या. आता महाराष्ट्रामध्ये मराठी माणसासाठी काम करणार. मी संभाजीनगरमध्ये काम करतो. मी मराठीच आहे ना. इथं काम करणारे सगळ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील मराठी आहेत ना. आणि ज्या वेळेस आता माननीय नरेंद्र जाधव सर इथं आलेले होते संभाजीनगरमध्ये. शासनाची कमिटी आलेली होती. मी माझा मुद्दा ठळकपणे मांडला हं, आणि त्यावेळेस देखील मी सांगितलं होतं, की महाराष्ट्रामध्ये मराठीचाच वापर नाही होणार तर कुठे होणार? हं, या देशाची जी रचना झालेली आहे, ती भाषेवर झालेली आहे. भाषेवर प्रांतरचनेवर झालेली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर काम करायचं आहे, तर ते मराठीच्याच विषयावर होईल. इथल्या मराठी माणसाला आपल्याला त्या पद्धतीने अधिकार द्यावेच लागणार आहे. आणि मी स्पष्टपणे हिंदीला विरोध दिला होता. हं, मुळामध्ये कुठल्या भाषेला विरोध नसतो. विरोध हा त्या ठिकाणच्या गोष्टीला असतो. मी महत्त्वाचा मुद्दा त्यावेळेस मांडला होता तो तुमच्या समोर बरं. मांडतो. आज सी हं, आय-सी-एस-सी हं, या ठिकाणी ज्या शाळा आहेत त्या मराठी शिकवत नाही. हं, मग त्यांना आपण कंपल्सरी करायला पाहिजे का नाही? आज त्यांचे 2-2, 3-3 लाख रुपये फी, ₹1.5 लाख फी. मध्यमवर्गीय मराठी माणसाला या गोष्टी परवडणार नाही. मी तो मुद्दा मांडला. हं. मी नरेंद्र जाधवांची जी कमिटी होती, जाधव सरांची त्याच्यासमोर हे सगळे मुद्दे मांडले. मला असं वाटतं, की मी माझ्या पद्धतीने मुद्दे मांडतोय आणि मराठी भाषेला पुढे नेण्यासाठी आपण सर्वच कटिबद्ध आहोत. बरं. पण जो मुद्दा उपस्थित केला तो की 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यानं मराठीचं भलं होईल, मराठी माणसांचं भलं होईल. पण मग बाकीचे पक्ष नाही करत का? माझा परत तोच प्रश्न आहे. तर मी काय म्हटलं, की मराठी महाराष्ट्रामध्ये मराठी नाही बोलायची तर कुठं बोलायची? हं, आणि मराठीचं भलं करावंच लागणार ना. इथं राहणारा जो महाराष्ट्रामधला माणूस आहे, हा 80-90% जर मराठी असेल, तर मराठीचंच भलं होणार. आणि ज्या राजकीय पक्षांना ते योग्य वाटत नसेल, ते त्यांची भूमिका मांडतील. आमची बरोबर. भूमिका आहे, आम्ही मराठी सर्वच पक्षामध्ये काम करणारे सगळेच दोन लोकं मराठीच आहे ना. हं, आज माननीय शिंदे साहेबांसोबत काम करणारे जेवढे आमदार आहेत, जेवढे नगरसेवक आहेत, आज नगरपंचायती आल्या, सगळ्या गोष्टी आल्या. हे सगळे मराठीच आहे ना. हं. आणि त्यांना त्यांना काम करण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की इथं राहणारा प्रत्येक पक्ष हा मराठीसाठी काम करेल. जे मराठीसाठी काम करणार नाही लोकं त्यांना जागा दाखवतील आणि सगळेच जण त्याच्यासाठी काम करतात. बरं. तुम्ही पक्ष सोडत असताना पक्षातल्या नेत्यांशी काही तुमचं बोलणं झालेलं होतं का? आणि त्यांनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही का? अ,
मी गेल्या 15-20 दिवसापासून मी पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कामध्ये होतो. मी माझ्या पद्धतीने मला जे योग्य वाटलं मी त्यांच्यासमोर मांडलं. परंतु माझ्यासमोर संभाजीनगर विषयीची भूमिका येत नव्हती. हे तेवढं सत्य होतं आणि मला खाली सगळ्याच पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना माहिती, इथल्या सगळ्या पत्रकारांना माहिती आहे, की मी प्रयत्न करत होतो. माझा दृष्टिकोन एकच आहे, की कुठल्याही पक्षातल्या कार्यकर्त्याला वाव द्यायचा असेल, तर त्याला निवडणुकीमध्ये उतरवलं पाहिजे. तो निवडणुकीमध्ये उतरला तर तो प्रगल्भ होतो. त्याला लोकांच्या समस्येची जाणीव होते. राजकारणामध्ये पदाधिकारी म्हणून काम करणं ही वेगळी गोष्ट आहे आणि तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस काम करतात, त्यावेळेस अधिकाऱ्यांशी बोलण्यापासून तर एखादी विषय मांडून तो पूर्ण घेण्यापर्यंत ती जी प्रक्रिया असते, ती प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते आणि ह्या प्रक्रियेमध्ये आपल्याला जावं लागेल. प्रत्येक निवडणूक कार्यकर्ता म्हणून प्रत्येक निवडणूक लढवलीच पाहिजे. जे काय होईल ते होईल. हं, परंतु आपण आपले मुद्दे ठरवायचे आणि आपण लोकांच्या समोर जायचं. बरं. आणि जर मुद्दे मला एक सांगा, देवाने एक आयुष्य दिलेलं आहे आणि जर परमेश्वराने एक आयुष्य आपल्याला दिलेलं आहे आणि आपण जर त्या आयुष्याचं भलं करू शकत नसत, तर मला असं वाटतं राजकीय कार्यकर्ता म्हणून मी निकामी ठरेल. त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला आणि मी काम करण्यासाठीच माननीय शिंदे साहेबांसोबत आणि सगळ्यात माननीय शिरसाट साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेलो आहे आणि मी प्रयत्न करणार. बरं. संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही नगरसेवक पदासाठी किंवा नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न कराल अशी आम्हाला अपेक्षा आहे. जर तुम्हाला ही उमेदवारी मिळाली तर कुठल्या 3 गोष्टी या तुमच्या लिस्टमध्ये असतील की ज्या प्राधान्यानं पूर्ण करण्यावर तुमचा भर असेल? थोडक्यात जाहीरनामा काय असेल तुमचा तुमच्या वॉर्डासाठी किंवा तुमच्या वैयक्तिक प्रभागासाठी तुमच्या कार्यकर्त्यांसाठी? श्रीरंग, पहिली मी ही गोष्ट स्पष्ट करतो, मी कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही. हं, कुठल्याही म्हणजे मी ज्यावेळेस शिंदे साहेबांना भेटलोय, शिरसाट साहेबांना भेटलोय, मी अपेक्षा ठेवली नाही. मी फक्त कामाची अपेक्षा ठेवली. मी 17 वर्षापासून संभाजीनगरमध्ये काम करतोय. प्रत्येक वॉर्डाच्या प्रश्नावर मी आंदोलनं केली. मी हं, जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं, शहराध्यक्ष म्हणून काम केलं. माझ्या दृष्टिकोनातून शहर म्हणून मी काम करतोय. आज मला पक्षाने जर संधी दिली नगरसेवक म्हणून, तर मी ती लढवणारच. 100% लढवणार. माझं प्राधान्य 3 गोष्टीला आहे. संभाजीनगरची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. पुणे, मुंबई, नाशिकच्या धर्तीवर संभाजीनगर तेवढ्या ताकदीने वाढलं पाहिजे. आज आयटी इंडस्ट्री येत आहे. इथे रोड्स मोठे पाहिजे. इथल्या सगळ्या गोष्टी मोठ्या पाहिजे. 8 दिवसानंतर येणारं पाणी. आज 8 दिवसानंतर येणारं पाणी किती दिवस लोकांनी अडचणीमध्ये थांबायचे? 16-16 लाख लोक दररोज अडचणीमध्ये असतात. ही गोष्ट माझ्या दृष्टिकोनातून संपवायची. त्याच्यामध्ये सरकारचं काम पण चालू आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच 2 महिन्यापूर्वी त्याचं म्हणजे कामाची पूर्ण होणार अशी तारीख पण निश्चित केली आहे. सगळ्या गोष्टी होत आहेत. मला असं वाटतं त्याचा पाठपुरवठा करणं ह्या 2 गोष्टी झाल्या. या शहरातल्या लोकांना फुटपाथ मिळाले पाहिजे, चांगली पार्किंग मिळाली. बेसिक गोष्टी. मी काही नवीन रॉकेट सायन्स मांडत नाही. परंतु ज्या बेसिक गोष्टी त्या बेसिक गोष्टी व्यवस्थितपणे पूर्ण झाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी पक्षाची सत्ता असणं गरजेचं आहे. कारण की इथं निधी आणावा लागेल. काम व्हावं लागेल आणि सत्तेमध्ये असलेल्या पक्षाचा जर समजा इथं महापौर बसणारच आहे, मी तुम्हाला सांगतो. आज शिंदे साहेबांच्या पक्षाचा महापौर इथं बसणारच आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय. मी त्याचाच एक भाग म्हणून कार्यकर्ता म्हणून आज इथं आलेलो आहे आणि माझ्या दृष्टिकोनातून छत्रपती संभाजीनगर फर्स्ट या दृष्टिकोनातून मी काम करणार. बरं. शेवटचा प्रश्न उत्तर घेऊन मग आपण थांबूया, की जेव्हा 2 ठाकरे बंधू एकत्र येण्याचा निर्णय झाला, त्यानंतर मनसेमधल्या कार्यकर्त्यांची जे तुमच्यासारखे झटतात, लढत असतात, आंदोलनं करत असतात वेगवेगळ्या मुद्द्यांवर, त्यांची नेमकी भावना काय होती? नाही कसं आहे श्रीरंग, काही लोकांना माझा निर्णय म्हणजे प्रचंड लोकांना इथल्या संभाजीनगरचे आवडला. अनेक लोक मला बोलत होते, की काहीतरी निर्णय घे, काहीतरी पुढे जावं लागेल. मनसेतल्या लोकांना, माझ्या कार्यकर्त्यांना पण ती गोष्ट ते माझ्या मागे लागले होते. त्यांना पण निवडणूक लढवायची आहे. ते पण प्रयत्नशील आहेत. त्यांच्यासाठी मला काही निर्णय घेणं गरजेचं होतं. आज मी नगरपंचायतीमध्ये बघितलं. मी ग्रामीण भागामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. पोरं मुलं फोन करतात मला. दादा काय करायचंय? बी-फॉर्म कधी आणतायत? आज मी जिल्हाध्यक्ष म्हणून मला ज्यावेळेस लोकं फोन करतात, त्यावेळेस अडचणी निर्माण होत होत्या. आणि माझं कर्तव्य आहे, की त्या कार्यकर्त्यांना ज्यांना पदाधिकारी व्हायचंय, त्यांना सन्मानजनक पदावर ते यायला पाहिजे. त्यांनी काम केलं पाहिजे. आज लोकप्रतिनिधी होतील, उद्या लोकप्रतिनिधी होतील, ते मला माहिती नाही. काम करणं महत्वाचं आहे. त्या मुलांना घ्यायचं. आज मनसेतले कार्यकर्ते पण आहेत, जे जे पदाधिकारी चांगले आहेत. मी कुणालाही, एकालाही कार्यकर्त्याला फोन केलेला नाही. हं, प्रत्येकाचा निर्णय तो घ्यायला सक्षम आहे. बरं. मी माझा मार्ग निवडलेला आहे. मी माझ्या मार्गाने मार्गस्थ झालेलो आहे.
आणि मला जेवढे कालपासून आत्तापर्यंत सकाळपर्यंत, मी आज सकाळीच आलो संभाजीनगरला. मला सकाळपासून लोक पदाधिकारी कार्यकर्ते भेटायला आलेत आणि मला असा विश्वास आहे की त्या मुलांच्या त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर नक्कीच माझा पक्ष शिवसेना छत्रपती संभाजीनगरमध्ये बेस्ट ऑफ बेस्ट परफॉर्मन्स देईल. धन्यवाद सुमितजी, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो की एखादा कार्यकर्ता एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जात असतो तेव्हा त्यामागची नेमकी कारणं काय असतात. दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आनंद झालेला आहे. मात्र त्याच वेळेला काही कार्यकर्ते मनसेमधले असे आहेत जे मनसे सोडून त्याच वेळेला दुसऱ्या पक्षामध्ये आपल्याला जाताना बघायला मिळत आहेत. याच्या मागची कारणं काय आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.